माझं नाव पांडुरंग विठ्ठल येडगे. मी कांदा बटाट्याचा व्यवसाय करतोय आणि माझं शिक्षण 10वी झाले. गेली 5 वर्ष झाले मी कांदा बटाट्याचा व्यापार करतोय. मी पहिलं दुसऱ्यांच्या गाडीवर जायचो. दुसऱ्यांच्या गाडीवरने जाऊन मी कांदा बटाटा विकायचं शिकून मी स्वतःची गाडी घेतली आणि आता मी कांदा बटाटा कोल्हापूर मार्केटमध्ये खरेदी करतोय. कोल्हापूर मार्केटमध्ये खरेदी करून मी कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी कांदा बटाटा विकतोय. आणि कांदा बटाटा आदल्या दिवशी मार्केटला खरेदी करायचा आणि संध्याकाळी जेवून रातभर गाडी घेऊन कोकणामध्ये जायचं. कोकणामध्ये दुसऱ्या दिवशी दिवसभर माल विकायचा आणि संध्याकाळी घरी यायचं. हे तुम्ही सगळी तरुण युवा पिढी आहात. मग या वयात तुम्ही सर्वजण कांदा बटाटा व्यवसायाकडे कसे काय वळलात? कांदा बटाट्याच्या व्यवसायाकडं उतरलो म्हणजे आमची जरा घरची परिस्थिती बिकट होती, त्यामुळे आम्ही कांदा बटाट्याच्या व्यवसायामध्ये उतरलो. बरं, आणि हे इतर लोक आहेत ते काय करतात? तुमची ओळख देऊन मला थोडंसं माहिती द्या. बोल. माझं नाव मानव बाबुराव गावडे. आमच्या इथली सर्वजण कांदा बटाट्याचा व्यवसाय तुम्ही करतात, त्यामुळे राहिलं कुठं आहे सर्वजण? आम्ही राहायला इथं नाना पाटील नगर चौकात आहे, नाना पाटील नगर, कोल्हापूर. कोल्हापूर. तुम्ही काय करता व्यवसाय? आम्ही पण कांदा बटाट्याचा व्यवसाय करतोय. मी ड्रायव्हिंगला आहे आता स्वतः. तुम्ही या व्यवसायाकडे कसे काय वळलात? आमच्या इथले सर्वजण कांदा बटाट्याचा व्यवसाय करतात, त्यांच्या गाडीवरून मी ड्रायव्हिंगला जातो. अनेक तरुण युवा पिढींना जर वेगवेगळे व्यवसाय करत असतील तर यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि यामधून उत्पन्न या संदर्भात तुम्ही थोडक्यात काय सांगू शकता? जीवन आता काय जर तरुण पिढीला यामध्ये यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता? जीवन काय सांग